की हे सर्व खोटं आहे. मला हे माहिती आहे की विरोधकांना आत्ता सभागृहामध्ये चर्चा करणं, कामकाजात सहभाग घेणं हा त्यांचा मूळ उद्देश नाही. सभागृह आत्ता मुंबई शहरासाठी लाईव्ह आहे. कुठेही आम्ही काही लपवलेलं नाही. या शहराच्या प्रत्येक नागरिकाला आता यूट्यूबवर आणि विविध चॅनलवर मुंबईचं कामकाज लाईव्ह बघता येऊ शकतं. सभागृहाची एक प्रथा आहे की आपण जे कामकाज असतं ते सर्व कामकाज आपण पहिलं करून घेतो. महत्त्वाच्या विषयाची चर्चा होते. जे काही प्रस्ताव असतात ते मंजूर केल्यानंतर आपण ज्या काही हरकतीचे मुद्दे किंवा सभागृह नेत्याचं निवेदन कधी घ्यायचं याचे काही नियम ठरलेले आहेत. दुसरी बाब, आज जी काही चर्चा झाली यामध्ये BSTचे काही केवळ तो विषय नव्हता, अनेक विषय BSTचे होते, महत्त्वाचे विषय होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज स्मशानभूमी आहे S विभागातली, त्याच्याही दुरुस्तीचा एक प्रस्ताव होता, तो देखील येणार होता. त्याच्यावरसुद्धा हे पोल मागणार आणि सभात्याग करून बाहेर जाणार. RLचे विषय छोटे छोटे की काही ठिकाणी रस्त्याला अडथळा होत असतो, ते रुंदीकरणाचे प्रस्ताव झाल्यानंतर तातडीने कामकाज झालं तर तिथल्या रोड डेव्हलपमेंटला चालना मिळत असते. त्याचे प्रस्ताव होते, ते आल्यानंतर तुम्ही उभे राहिलात, तुम्ही गोंधळ घालता. डेपोच्या बाबतीत ज्या वेळेला चर्चा झाली, मला एक सांगा, जर का असा विषय होता तर मग शिवसेना, उबाठा, काँग्रेस या सदस्यांनी त्या चर्चेत भाग का घेतला? मग तुम्ही आपली मतं मांडलीत, आम्हाला विरोध प्रकट केला आणि मग तुम्ही सभात्याग केल्यानंतर आमच्यावरती आरोप करणार की आम्ही कुणासाठी विशेष म्हणून ही सभा घेतली. असं आहे की अत्यंत चुकीचं आहे. मी सभागृहामध्ये जो अहवाल आला होता तो अहवाल मी फेटाळला. त्याच्यावरती आमची जी मतं होती, जे आमचं दुःख होतं आणि जी उद्विग्नता होती ती प्रकट केली आणि त्या सभागृहामध्ये जो अहवालाची प्रत माझ्या हातात होती ती अहवालाची प्रत मी फाडली आणि प्रशासनाला सांगितलं, हा अहवाल तुम्ही जो प्रकट केला आहे हा आम्ही फाडतो, याचा निषेध करतो. आणि महापौरांनाही निवेदन केलं की तुम्ही पुन्हा एकदा त्रयस्थ संस्थेमार्फत या अहवालाची पुन्हा एकदा तुम्ही चौकशी करा, असं मी मत मांडलं. पेंडकर साहेब, पण असं पण त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी नसताना तुम्ही अर्जंट बिझनेस आणलं, मग पोल घ्यायला का तुम्ही घाबरला? बघा, असं आहे, महापालिकेमध्ये कामकाज होत असताना हे सभाशास्त्र आहे. गेल्या वेळेला आम्ही पहारेकरांच्या भूमिकेत होतो. गेल्या वेळेला काय असे प्रस्ताव आले नाही का? तर हे प्रस्ताव कधी येतात सभागृहामध्ये? ज्या वेळेला विशेष समित्यांमध्ये हे प्रस्ताव मंजूर होतात, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी सभागृहात येतात. आणि या मुंबई महापालिकेत जे उभाटाचे सर्व मान्यवर 4 महापौर आणि नेहमी आम्हाला ज्ञान पाजळून सांगत असतात, हे त्यांनाही माहिती आहे की यापूर्वी देखील असे प्रस्ताव आल्यानंतर जे ठराव विशेष समित्यांमध्ये मंजूर होतात ते सभागृहामध्ये विरोध केला जात नाही, ते मंजूर केले जातात. ठराव कुठले ठराव होते? तर तुम्ही त्याची चौकशी करा. 9 मीटरचा रुंदीकरणाचा, जिथे 2 ते 3 फुटाची एक स्ट्रीमलाईन करायची असते, RL फिक्स करायची असते, त्याचे ठराव होते. हा काही विषय कोणाच्या फायद्याचा आहे का? त्यामध्ये काय कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला आहे? काय झाला आहे? स्मशानभूमी, तिच्या दुरुस्तीचा प्रस्ताव. आता या स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावामध्ये काय कोट्यावधींचा घोटाळा आहे का? अहो, तिथे ती स्मशानभूमी दुरुस्त झाली पाहिजे म्हणून नागरिकांची मागणी आहे. स्थापत्य आणि विशेष समित्यांमध्ये इतर हे प्रस्ताव मंजूर होऊन आलेले आहेत, तेच प्रस्ताव आम्ही आणलेत. असा कुठला आम्ही विशेष प्रस्ताव आणला? प्रत्येक वेळेला काही ना काही निमित्त करायचं आणि सभागृहात गोंधळ घालायचं हे त्यांना माहिती होतं. चेंबूरच्या विषयावरती हरकतीचा मुद्दा येणार. आमची अपेक्षा ही होती की ज्यांना विरोध करायचा असेल तर तो विरोध तार्किक असला पाहिजे, तर्कशुद्ध असला पाहिजे. आज विरोधक आणि सत्ताधारी मिळून पहिल्यांदा आम्ही प्रशासनाच्या विरोधात ही भूमिका मांडणार होतो. त्यांनी आमच्यासोबत यायचं सोडून पळवाट शोधली आणि ते बाहेर गेले. पण कणकर साहेब, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पोल का नाही घेतला? जेव्हा ते पोलकीच्या समित्यांचं कामकाज कसं चालत होतं हे एकदा तुम्ही जाऊन विचारा. आम्ही निदान सभागृहात चर्चेला तयार आहोत. त्यांनी जी मागणी केली विशेष समिती, आम्ही त्या सभा लावल्या. आजसुद्धा चर्चेला आम्ही तयार होतो. त्यांनीसुद्धा म्हणणं मांडलं पाहिजे. आणि दुसरी बाब, महापालिकेच्या नियमानुसार 1888च्या ज्या विषयाबाबत UB मांडले जातात, तातडीचं कामकाज, त्याच्या बाबतीत हा विशेष एक अधिकार असतो की त्याची विशेष सभा लावून हे विषय मंजूर करून येऊ शकतात. पोल घ्यायचा असतो, असे विषय आल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस 3/4 आपल्याला द्यावं लागतं
त्यावेळी हा महापौरांकडे अधिकार आहे की विशेष सभा लावून हे तातडीचे विषय ते मंजूर करून घेऊ शकतात. गेल्या वेळेस आम्ही पहारेकराच्या भूमिकेत होतो ना 2017पर्यंत, आम्ही कधी या विषयाने विरोध नाही केला. आम्ही त्यावर आमची मतं मांडत होतो. पण जे विषय समित्यांमध्ये मंजूर होऊन येतात, मुंबईकरांच्या हिताचे असतात, मतभेद जरी असले तरी त्या विषयाला गोंधळ घालणं आणि बंद करणं हे असं आम्ही कधीच केलेलं नाही. हे पहिल्यांदा या सभागृहामध्ये घडत आहे, पहिल्यांदा घडत आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.